नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत पनीर रोल। तर अगदी साधी सरळ सोपी रेसिपी आहे। तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे 125 ग्रॅम पनीरचे तुकडे घेतलेले आहेत मी। त्याच्यामध्ये 2 मोठे चमचे घरी तयार केलेलं फ्रेश दही आहे ते घातलं, लाल मिरची पावडर, गरम मसाला, जिरे पावडर आणि हळद आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे आणि एक 5 मिनिटं मॅरिनेट करण्यासाठी बाजूला करून ठेवूयात। ते बाजूला करून घेतलं की आपण पॅन गरम करायचा, त्याच्यामध्ये थोडंसंच तेल घालायचं आणि इथं मी ढोबळी मिरची घेतलेली आहे। 2 प्रकारची आहे, एक पिवळ्या आणि हिरव्या कलरमध्ये। तुमच्याकडे कोणत्या कलरची असेल ती तुम्ही वापरू शकता। आणि त्याचबरोबर उभा लांब चिरून घेतलेला हा कांदा, ढोबळी मिरची ही उभी लांब चिरून घेतली होती, तोही कांदाही छान याच्यामध्ये घालायचा, परतून घ्यायचा आणि उभा लांब चिरून घेतलेला हा टोमॅटो हे व्यवस्थित भाजून घ्यायचे पूर्ण। मला थोडेसे व्यवस्थित भाजलेलेच आवडतात, बऱ्याच ठिकाणी हे क्रंची लागण्यासाठी खूप जास्त परतत नाही तेलामध्ये। तर चिमूटभरच मीठ घालायचं याच्यामध्ये, कारण आपण याच्यामध्ये अजून टोमॅटो सॉस आणि सोया सॉस वापरणार आहोत, त्याच्यामध्येही थोडंसं मिठाचं प्रमाण असतं, त्यामुळे इथं मीठ थोडंसंच वापरायचं चिमूटभर। तर हे आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत, त्याच्यामध्ये आपण जे मॅरिनेट करण्यासाठी पनीर ठेवलं होतं ते पनीर घालूयात। तेही एक 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचं। हा जो पाण्याचा अंश दिसतोय तो पूर्ण जाईपर्यंत, पूर्ण कोरडं होईपर्यंत मिश्रण आपल्याला हे परतून घ्यायचं आहे पॅनवरती। याच्यामध्ये मी थोडासा टोमॅटो सॉस घातला आणि आता थोडंसं सोया सॉस घालतीये। ते घातल्यानंतरही पुन्हा व्यवस्थित हे सर्व मिश्रण आपण हलवून ड्राय होईपर्यंत पॅनवरती हे भाजून घेणार आहोत। तर 1-2 मिनिटांमध्ये व्यवस्थित हे मिश्रण संपूर्ण ड्राय झालेलं आहे। तर बघू शकता तुम्ही, व्यवस्थित भाजून झालं की गॅस बंद करायचा आणि हे थंड होण्यासाठी बाजूला करून ठेवायचं। तर हे झालेलं आहे, आपण गॅस बंद करून थंड होण्यासाठी ठेवूयात। आणि इथं लच्छा पराठा बनवण्यासाठी आपण गोळे तयार करून घेऊयात। तर जनरली काय होतं की तो लच्छा पराठा हा मैद्याचाच बनवला जातो, तर थोडंसं हेल्दियर साईड म्हणून तुम्ही रवा बारीक करून आणि त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालूनही बनवू शकता कणिक। पण मी इथं गव्हाची पिठाची जी चपातीला कणिक भिजवतो त्याचपासून आता हा पराठा बनवत आहे। 2 गोळे करून घेतले, मोठी चपाती लाटून घ्यायची, त्याला तेल लावून त्याच्यावरती थोडंसं पीठ भुरभरून घ्यायचं आणि जो आपण लहानपणी पंखा बनवायचो त्या पद्धतीने व्यवस्थित याला फोल्ड करून घ्यायचं एकावरती एक असं, आणि त्याचं एक रोल बनवून शेवटचं टोकते त्याच्यावरती असं प्रेस करून चिकटवून द्यायचं। आणि हा पराठा आपण पीठ लावून व्यवस्थित लाटून घेणार आहोत। थोडासा जाडसर ठेवायचा, कारण जर पातळ खूप लाटला हा तर याला लेयर सुटत नाहीत। तर आपला हा पराठा एक लाटून झालेला आहे, दुसराही त्या पद्धतीने आपण लाटून घेऊयात आणि हा आपण आता या तव्यावरती भाजून घेऊयात। तर आपला हा पराठा भाजला आहे कसं समजायचं, तर पराठ्याचे जेव्हा हे लेयर सुटू लागतात तेव्हा समजायचं की हा आपला लच्छा पराठा भाजून तयार होत आलेला आहे। एक 80% भाजला की त्याच्यावरती तुम्ही तेल किंवा तूप तुम्हाला ज्या पद्धतीने आवडते त्या पद्धतीने याच्यावरती लावायचं आणि आलटी पलटी करून व्यवस्थित याला भाजून घ्यायचं। थोडासा लालसर झाला तरीही चालेल, परंतु कच्चा काढायचा नाही हा पराठा। तर हे बघू शकता तुम्ही, लेयर्स पण खूप छान सुटलेले आहेत या पराठ्याला आणि आपला हा पराठा आता भाजून तयार झालेला आहे। तर हा आपण बाजूला करून घेऊयात, किती छान लेयर्स सुटलेले आहेत। आणि दुसराही पराठा आपण याच्यावरती त्याच पद्धतीने व्यवस्थित भाजून घेऊयात। खूप छान याला बबल्स येत आहेत, किती छान हा सुद्धा पराठा भाजून तयार होत आहे, बघू शकता तुम्ही। तर ह्यालाही छान लेयर सुटलेले आहेत। तर हा आपण भाजून झाला की बाजूला काढून घेऊयात, थोडासा थंड करून घ्यायचा आणि त्यानंतर जे आपण स्टफिंग बनवून ठेवलेलं आहे थंड होण्यासाठी ते याच्यावरती व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं। तर तुम्ही याच्यावरती हे स्टफिंग घालून उभा लांब चिरून घेतलेला कांदा आणि टोमॅटोही घालू शकता, किंवा जर थोडंसं तिखट हवं असेल तर हिरवी मिरची बारीक कट करूनही याच्यावरती घालू शकता। तर इथं मी फक्त टोमॅटो घालत आहे, का तर मी हा टिफिनला देणार होते म्हणून। कांदा नंतर थोड्या वेळाने त्याचा वास येण्याची शक्यता असते म्हणून फक्त टोमॅटो घालून असा टाईटली हा रोल करून घ्यायचा। तर हा टिफिनमध्ये मोठा होत होता म्हणून मी
ह्याचे 2 तुकडे करून घेतलेले आहेत व्यवस्थित। तर एका पराठ्याचे मी 2 रोल केलेले आहेत। अशाच पद्धतीने आपण दुसराही पराठा फोल्ड करून घेऊयात आणि त्याचेही 2 तुकडे कट करून घेऊयात। एकदम टाईटली हा असा गुंडाळून घ्यायचा। तर तयार आहे आपला हा पनीर रोल। तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा। तर हे आमचं शेंडेफळ झोपेतून उठून पनीर रोल घेऊन बसलेलं होतं। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।